सटाणा येथे बागलाण ॲग्रो डीलर असोसिएशन व रोटरी क्लब ऑफ सटाणा यांच्यामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन। दिनांक 22 रोजी सटाणा येथे बागलाण ॲग्रो डीलर असोसिएशन व रोटरी क्लब ऑफ सटाणा यांच्यामार्फत नवल नाना मोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। या कार्यक्रमासाठी 12 बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष बंडू काका बच्छाव, सटाणा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी श्रीधर तात्या कोठावदे, बागलाणचे प्रगतिशील शेतकरी खंडू अण्णा शेवाडे, कल्पनाताई येवला, यशवंत अमृतकर, नाशिक जिल्हा ॲग्रो डीलरचे अध्यक्ष अरुण मुडाने, PS तांबट, किशोर कदम आदी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम अध्यक्षांच्या मनोगतात शुभेच्छांच्या वर्षावात जनकल्याण रक्तपेढीमार्फत नवल नाना मोरे मित्र परिवारातर्फे रक्तदान मोठ्या प्रमाणात करण्यात आले। बागलाण ॲग्रो डीलर असोसिएशनचे अध्यक्ष नवल नाना मोरे यांच्या संकल्पनेतून अनोख्या पद्धतीने रक्तदान शिबिर साजरा करण्यात आला। या रक्तदान शिबिरात रोटरी क्लबच्या सहकार्यातून बागलाण ॲग्रो डीलरच्या सहभागातून प्रामुख्याने यशवंत मोरे, सुनील आबा निकम, रवी पवार, सोपान भामरे, चंदू कोठावदे, कापडनीस नाना, समाधान पवार, भगवान काकुते, तुषार बोरसे, उत्तम रौंदड, पप्पूदादा मोरे आदींनी उपस्थिती दाखविली। या प्रसंगी रक्तदान शिबिरात अध्यक्षीय भाषण करताना बंडू काका बच्छाव यांनी संस्कृती जपण्याचे व आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो अशी छाप पाडून नवल नाना मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले। नाशिक जिल्हा ॲग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण मुडाने यांनी देखील ॲग्रो डीलर विक्रेता बंधू हा समाजासाठी किती महत्त्वाचा कणा आहे हे पटवून दिले। सर्व उपस्थित व्यावसायिक बंधूंनी व मित्रांनी रक्तदान करून नवल नाना मोरे यांचा वाढदिवस साजरा केला। आज आपल्या सगळ्यांचे सुपरिचित आपल्या रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष सन्माननीय नवल नाना मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी हा आपल्या रोटरी क्लबच्या जे विधायक उपक्रम असतात त्या विधायक उपक्रमालाच अभिप्रेत असा रक्तदानाचा सुंदर असा उपक्रम या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होत आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ, कोठावदे सर, मला वेळोवेळी कायदेशीर मार्गदर्शन पडतीच्या काळामध्ये ज्यांनी केलं ते माझे मित्र वकील साहेब, सर्व नवल नानांवर प्रेम करणारे समोर बसलेले सर्व सहकारी मित्र, रोटरी क्लबचे सर्व सन्मान्य सदस्य आणि उपस्थित मित्रांनो, प्रथमतः नवल नानाचा आज हा वाढदिवस आहे आणि म्हणून नवल नानांनी आतापर्यंत जो असा निर्विघ्न प्रवास केला असाच प्रवास त्याचा पुढे राहो अशी वाढदिवसाच्या निमित्ताने मी शुभकामना करतो। वाढदिवसाच्या निमित्ताने प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या वतीने त्याचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो। त्यांचं हार्दिक अभिनंदन करत असताना रोटरी क्लबचं सुद्धा तितकंच तोलामोलाचं अभिनंदन करतो। काही वेळेला वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात 6 वाजेच्या नंतर, परंतु आपल्या सटाण्याच्या रोटरी क्लबने जो त्यांचा चांगलं काम करण्याचा, समाजासाठी देण्याचा जो मूळ उद्देश आहे त्या मूळ उद्देशाला अभिप्रेत राहत असताना सकाळीच्या पूर्व संध्येला शुभ मुहूर्तावर हा समाजहिताचा उपक्रम राबवला ही निश्चितपणाने अतिशय कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि अशा प्रकारचे वाढदिवस साजरे झाले पाहिजेत जेणेकरून समाजाचं हित जोपासलं जातं। मला वाटतं रोटरी क्लबचे याच्या अगोदरचे उपक्रम सटाणा रोटरी क्लब काही वेळेला तुम्ही म्हटलात की आमचा अलीकडचं आहे रोटरी क्लब रजिस्ट्रेशन अलीकडचं कामकाज, काही रजिस्ट्रेशन सेवाभावी संस्था गेल्या 30 वर्षापूर्वीच्या आहेत, 40 वर्षापूर्वीच्या आहेत, धर्मदाय आयुक्ताची ज्या वेळेला स्थापना झाली तेव्हाच्या आहेत, पण आउटपुट काहीच नाही, काम काहीच नाही, त्या कागदावर आहे। काही प्रक्रिया सोसायट्या फक्त मतदानापुरत्या आहेत, परंतु जरी ती अलीकडची आहे परंतु आपल्या रोटरी क्लबचं काम हे आजच नाही तर इतर तुमच्या सहकार्यांच्या आणि चांगल्या महेंद्र बुर्ड असतील या सगळ्यांच्या माध्यमातून सटाणा रोटरी क्लबचं काम हे कानावर येत असतं आणि हे काम निश्चितपणाने आदर्शदायी आहे आणि कौतुकास्पद आहे। आणि म्हणून मला जेव्हा सांगितलं की रोटरी क्लबने हा कार्यक्रम ठेवलेला आहे, नवल नाना माझा मित्र बंधुतुल्य सखा जरी असला त्याच्या प्रेमापोटी तर आलोच, पण रोटरीच्या प्रेमापोटी सुद्धा मी या ठिकाणी आलेलो आहे। महाराष्ट्र माझा न्यूज साठी
उत्तम रोंदड, प्रतिनिधी सटाणा।